नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अनुजा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी आली आहे बरं का मी, पण तुमच्यासाठी एक खूप छान सरप्राईज आणलं आहे. ते म्हणजे केसांना लावायचं घरगुती आयुर्वेदिक तेल. या तेलासाठी मी कढीपत्त्याची पानं, जास्वंदीची फुलं, जास्वंदीची ताजी फुलं तुम्हाला नाही भेटली ना तर आपण देवाला लावलेली जी कोमेजलेली फुलं आहेत ती घेतली तरी चालतात. मी सुद्धा काही फुलं ती घेतलेली आहेत. त्याचबरोबर कडीलिंबाची पानं आणि जास्वंदीची पानं, सगळी ताजी पानं आणि हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला आजच्या तेलासाठी लागणार आहे. या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याचप्रमाणे कांद्याचे बी, ज्याला आपण कलोंजी म्हणतो, मेथीचे दाणे, बदाम नसले तरी काही हरकत नाही, आणि कापूर, जे देवासाठी आपण वापरतो ते कापूर, हे सुद्धा या तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत. त्याचबरोबर या सगळ्यांच्या जोडीने आपण घेणार आहोत कोरफडचं एक जे पान असतं त्याची साल काढून चमच्याच्या साह्याने त्याचा गर मी काढून घेतलेला आहे. तेल बनवण्यासाठी आपल्याला आपलं जे पॅराशूटचं खोबरेल तेल असतं ते लागणार आहे. मी अर्धा लिटरची बाटली घेतलेली. कढईमध्ये मी ती पूर्ण बाटली रिकामी करणार आहे. कढईत तेल काढल्यानंतर आपण गॅस सुरू करणार आहे. सुरुवातीला गॅस मी फास्ट ठेवते. आता या तेलात आपण आपलं सर्व साहित्य घालून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण जास्वंदीची फुलं घातलेली आहेत. फुलांचा कलर बघा लगेच बदलला. आता जास्वंदीची पानंही घातली आहेत आणि एकदा आपण ते मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये जी कडीलिंबाची पानं आणि कढीपत्त्याची पानं धुवून ठेवलेली, सुकवून घेतलेली होती, ती आता घालणार आहोत. सर्व पानं मी घालते कारण की ह्याचा खूप चांगला उपयोग आपल्या केसांसाठी असतो. कडीलिंब आणि कढीपत्ता केस वाढीसाठी आणि केसातला कोंडा कमी करण्यासाठी शक्यतो बऱ्याच वेळेला वापरला जातो. आता हे आपण एकदा छान मिक्स करूया, म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो व्यवस्थित तेलात उतरेल. आता आपण जे कोरफड घेतलेलं होतं, गर काढलेलं कोरफड, तेही ह्यामध्ये घालून घेत आहोत. हे बघा, पूर्ण कोरफड मी घालून घेतलेलं आहे. कोरफडाचा उपयोग तर तुम्हाला काय मी वेगळं सांगण्याची गरजच नाही. आपल्या त्वचेसाठी, केसांच्या वाढीसाठी कोरफड अतिशय उपयुक्त मानला गेलेला आहे. याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायला आता व्हिडिओमध्ये विसरली, पण मी त्याच्यामध्ये बदाम, कापूर, कलोंजी आणि जे मेथीचे बिया घेतलेल्या होत्या तेही घातलेलं आहे. मी खरं तर व्हिडिओमध्ये ते दाखवायला विसरलेली आहे तुम्हाला. पण हे बघा, तुम्हाला तेलात दिसत असेल मेथीच्या बिया, बदाम, हे सगळं तुम्हाला दिसत असेल. हे बघा, कलोंजी पण मी घातलेली आहे. तेलाचा रंग बघा हळूहळू बदलायला लागलेला आहे. आणि हे तेल ना असं खूप असं घट्ट होत नाही, असं हलकं असं तेल असतं हे. याच वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये आवळासुद्धा, ताजा जो आवळा भेटतो ना तो सुद्धा घालू शकता. पण मला आवळा भेटला नाही त्यामुळे मला तो घालता आला नाही. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये आवळ्याची पावडर, जर ताजा आवळा नाही भेटला तर आवळ्याची पावडर, ब्राह्मी पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर हे सुद्धा घालू शकता. या सगळ्याचा खूप चांगला उपयोग आपल्या केसांसाठी होत असतो. हे बघा, कलोंजीचे बी ना हे असे दिसतात. यालाच कांद्याचे बी देखील म्हटलं जातं. काही लोकांचा समज होतो की हे तीळ आहेत का किंवा सब्जा आहे का, तर नाही, हा सब्जा किंवा तीळ नाही, हे कलोंजीचे बी आहेत. केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतात हे बी. बघा, जे एक्स्ट्रा बी होते ते सुद्धा मी त्याच्यात घातलेले आहेत. छान मिक्स करून घेऊया. क्वांटिटी किती घ्यायची वगैरे असं काही नाही. तेलाचं प्रमाण मी अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक 15-20 जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, 15-20 जास्वंदीची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता, कडीलिंब तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घालू शकता. तेलाच्यानुसार तुम्ही घालू शकता. म्हणजे तेल खूप झालं, फुलं पानं कमी झाली असंही नको, आणि फुलं पानं खूप झाली आणि तेल कमी झालं असंही नको. मग ते तुम्हाला छान मिक्स करता येणार नाही. त्यामुळे हे बघा, आता आपलं तेल तयार झालेलं आहे आणि मी ते एक दिवस मुरत ठेवलेलं होतं तसंच साईडला. आता मी काय केलं बघा, ते चांगलं पिळून घेतलं आणि गाळून मी ते तेल एका टोपामध्ये साईडला काढून घेतलेलं आहे. आपण जे सगळं साहित्य तेलामध्ये कढवून घेतलेलं होतं ते हाताने चांगलं पिळून त्याला गाळून एका टोपात घेतलं आणि आता मी ते एका बरणीमध्ये भरून घेत आहे. हे बघा, अतिशय हलकं तेल, केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त तेल झालेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर एरंडेल तेलसुद्धा मिक्स करू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कढईमध्ये खोबरेल तेल घेतलेलं त्याच वेळेला एरंडेल तेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण ते थोडं चिकट होतं. मी ह्याच्यामध्ये एरंडेल तेल घेतलेलं नाही, पण घेतलं तरी त्याचं
काही म्हणजे त्रास होणार नाही। हे बघा, अर्धा लिटरमध्ये जवळजवळ आपली ही छोटी बरणी पूर्ण भरून म्हणजे थोडंसं कमी आहे आपली बरणी तयार झालेली आहे। नक्की हे तेल नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। अनुजा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसांनी आली आहे बरं का मी, पण तुमच्यासाठी एक खूप छान सरप्राईज आणलं आहे। ते म्हणजे केसांना लावायचं घरगुती आयुर्वेदिक तेल। या तेलासाठी मी कढीपत्त्याची पानं, जास्वंदीची फुलं, जास्वंदीची ताजी फुलं तुम्हाला नाही भेटली ना तर आपण देवाला लावलेली जी कोमेजलेली फुलं आहेत ती घेतली तरी चालतात। मी सुद्धा काही फुलं ती घेतलेली आहेत। त्याचबरोबर कडीलिंबाची पानं आणि जास्वंदीची पानं, सगळी ताजी पानं आणि हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे। हे सगळं आपल्याला आजच्या तेलासाठी लागणार आहे। या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे। त्याचप्रमाणे कांद्याचे बी ज्याला आपण कलोंजी म्हणतो, मेथीचे दाणे, बदाम नसले तरी काही हरकत नाही, आणि कापूर जे देवासाठी आपण वापरतो ते कापूर हे सुद्धा या तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत। त्याचबरोबर या सगळ्यांच्या जोडीने आपण घेणार आहोत कोरफडचं एक जे पान असतं त्याची साल काढून चमच्याच्या साह्याने त्याचा गर मी काढून घेतलेला आहे। तेल बनवण्यासाठी आपल्याला आपलं जे पॅराशूटचं खोबरेल तेल असतं ते लागणार आहे। मी अर्धा लिटरची बाटली घेतलेली, कढईमध्ये मी ती पूर्ण बाटली रिकामी करणार आहे। कढईत तेल काढल्यानंतर आपण गॅस सुरू करणार आहे। सुरुवातीला गॅस मी फास्ट ठेवते। आता या तेलात आपण आपलं सर्व साहित्य घालून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण जास्वंदीची फुलं घातलेली आहेत। फुलांचा कलर बघा लगेच बदलला। आता जास्वंदीची पानंही घातली आहेत आणि एकदा आपण ते मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये जी कडीलिंबाची पानं आणि कढीपत्त्याची पानं धुवून ठेवलेली सुकवून घेतलेली होती ती आता घालणार आहोत। सर्व पानं मी घालते कारण की ह्याचा खूप चांगला उपयोग आपल्या केसांसाठी असतो। कडीलिंब आणि कढीपत्ता केस वाढीसाठी आणि केसातला कोंडा कमी करण्यासाठी शक्यतो बऱ्याच वेळेला वापरला जातो। आता हे आपण एकदा छान मिक्स करूया म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो व्यवस्थित तेलात उतरेल। आता आपण जे कोरफड घेतलेलं होतं, गर काढलेलं कोरफड, तेही ह्यामध्ये घालून घेत आहोत। हे बघा, पूर्ण कोरफड मी घालून घेतलेलं आहे। कोरफडाचा उपयोग तर तुम्हाला काय मी वेगळं सांगण्याची गरजच नाही। आपल्या त्वचेसाठी, केसांच्या वाढीसाठी कोरफड अतिशय उपयुक्त मानला गेलेला आहे। याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायला आता व्हिडिओमध्ये विसरली, पण मी त्याच्यामध्ये बदाम, कापूर, कलोंजी आणि जे मेथीचे बिया घेतलेल्या होत्या तेही घातलेलं आहे। मी खरं तर व्हिडिओमध्ये ते दाखवायला विसरलेली आहे तुम्हाला। पण हे बघा, तुम्हाला तेलात दिसत असेल मेथीच्या बिया, बदाम हे सगळं तुम्हाला दिसत असेल। हे बघा, कलोंजी पण मी घातलेली आहे। तेलाचा रंग बघा हळूहळू बदलायला लागलेला आहे आणि हे तेल ना असं खूप असं घट्ट होत नाही, असं हलकं असं तेल असतं हे। ह्याच वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये आवळासुद्धा, ताजा जो आवळा भेटतो ना तो सुद्धा घालू शकता, पण मला आवळा भेटला नाही त्यामुळे मला तो घालता आला नाही। त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये आवळ्याची पावडर, जर ताजा आवळा नाही भेटला तर आवळ्याची पावडर, ब्राह्मी पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर हे सुद्धा घालू शकता। या सगळ्याचा खूप चांगला उपयोग आपल्या केसांसाठी होत असतो। हे बघा, कलोंजीचे बी ना हे असे दिसतात, यालाच कांद्याचे बी देखील म्हटलं जातं। काही लोकांचा समज होतो की हे तीळ आहेत का किंवा सब्जा आहे का, तर नाही, हा सब्जा किंवा तीळ नाही, हे कलोंजीचे बी आहेत। केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतात हे बी। बघा, जे एक्स्ट्रा बी होते ते सुद्धा मी त्याच्यात घातलेले आहेत। छान मिक्स करून घेऊया। क्वांटिटी किती घ्यायची वगैरे असं काही नाही। तेलाचं प्रमाण मी अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक 15-20 जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, 15-20 जास्वंदीची पानं घेतलेली आहेत। कढीपत्ता, कडीलिंब तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घालू शकता, तेलाच्यानुसार तुम्ही घालू शकता। म्हणजे तेल खूप झालं, फुलं पानं कमी झाली असंही नको आणि फुलं पानं खूप झाली आणि तेल कमी झालं असंही नको, मग ते तुम्हाला छान मिक्स करता येणार नाही। त्यामुळे हे बघा, आता आपलं तेल तयार झालेलं आहे आणि मी ते एक दिवस मुरत ठेवलेलं होतं तसंच साईडला। आता मी काय केलं बघा, ते चांगलं पिळून घेतलं आणि गाळून मी ते तेल एका टोपामध्ये साईडला काढून घेतलेलं आहे। आपण जे सगळं साहित्य तेलामध्ये कढवून घेतलेलं होतं ते हाताने चांगलं पिळून त्याला गाळून एका टोपात घेतलं आणि आता मी ते एका बरणीमध्ये भरून घेत आहे। हे बघा, अतिशय हलकं तेल,
केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त तेल झालेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर एरंडेल तेलसुद्धा मिक्स करू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कढईमध्ये खोबरेल तेल घेतलेलं त्याच वेळेला एरंडेल तेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण ते थोडं चिकट होतं. मी ह्याच्यामध्ये एरंडेल तेल घेतलेलं नाही, पण घेतलं तरी त्याचं काही म्हणजे त्रास होणार नाही. हे बघा, अर्धा लिटरमध्ये जवळजवळ आपली ही छोटी बरणी पूर्ण भरून, म्हणजे थोडंसं कमी आहे, आपली बरणी तयार झालेली आहे. नक्की हे तेल